नमस्कार. काही वर्षापूर्वी 25 डिसेंबरच्या दिवशी दुपारपासून मी सर्दी आणि पडसं याने पुरेसा हैराण झालेला होतो आणि मग संध्याकाळी आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी माझी तपासणी करून प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषधांची जी चिठ्ठी दिली होती ती घेऊन मी त्यांच्या दवाखान्यातून बाहेर पडलो. आमच्या घराच्या जवळ असणाऱ्या स्टार मेडिकल नावाच्या एका औषधाच्या दुकानापर्यंत मी येऊन पोहोचलो आणि त्या दिवशी त्या दुकानामध्ये नेहमीपेक्षा अंमळ जास्तच गर्दी झालेली होती आणि त्या गर्दीमध्ये उभ्या असणाऱ्या प्रत्येकाचं एक एक प्रिस्क्रिप्शन घेऊन मग दुसऱ्या हाताने त्याला लागतील ती औषधं पटापटा काढून देण्याचं काम त्या दुकानाचे मालक रमेश तुलसी यांनी करत होते. रमेश तुलसियानी म्हणजे 5.5 फुटाची उंची, स्वच्छ गोरा वर्ण, थोडंसं स्थूल शरीर, अंगात स्वच्छ पांढरा कुर्ता आणि खाली पायजमा. एकेका गिऱ्हाईकाला असं मार्गी लावत असताना मी त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होतो आणि प्रत्येक माणसाकडून पैसे घेऊन झाल्यानंतर आस्थेने चौकशी करण्याचा आपला नेहमीचा परिपाठ त्या दिवशी सुद्धा एवढी मोठी गर्दी असूनही या तुलसी यांनी सुरू ठेवलेला होता. मेडिकल शॉपच्या काउंटरवरची गर्दी कमी होण्याची वाट बघत मी जेव्हा असा बाहेर उभा होतो तेव्हा त्या दुकानाच्या शेजारी असणाऱ्या एका भल्या मोठ्या केक शॉपने केलेली रोषणाई आणि बाहेर उभा केलेला सांता क्लॉजचा पुतळा माझ्या दृष्टीला पडला. लाल भडक कपडे, काळा पट्टा, पांढरी दाढी आणि वय होऊन सुद्धा अतिशय कुतूहल किंवा प्रेमाने जगाकडे बघणारी त्याची दृष्टी सगळ्यांना मोहित करणारी असते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सांता क्लॉज नावाच्या या व्यक्तिमत्वाची किंवा परीकथेतील एका पात्राची भुरळ आपल्या सगळ्यांना कायम पडत आलेली आहे. लहान मुलांना छोट्या छोट्या भेटवस्तू देऊन त्यांचा ख्रिसमस सुखाचा किंवा आनंदाचा करण्याचं व्रत वर्षानुवर्ष या सांता क्लॉज नावाच्या परीकथेतल्या पात्रांनी अनुसरलेलं आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारं किंवा विलसणारं हास्य बघून आपण सुद्धा आपल्या चिंता थोड्या काळासाठी का होईना विसरून जातो. ही गोष्ट खरी आहे. बरं, या सांता क्लॉजचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देवदेवतांसारखा भला मोठा वर कुणाला तरी देऊन त्याचं पूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची किमया. हा सांता क्लॉज काही करत नाही, तर जाता येता छोट्या छोट्या भेटवस्तू देऊन क्षणिक किंवा क्षणभंगूर का होईना पण आनंद लोकांच्या मनामध्ये आणि जीवनामध्ये निर्माण करण्याचं कौशल्य या सांता क्लॉजच्या ठायी भरलेलं असतं. त्या सांता क्लॉजचा विचार करत असतानाच मगाशी जमलेली खूप अशी गर्दी कमी झाल्याचं माझ्या लक्षामध्ये आलं आणि मग डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनचा कागद घेऊन मी मेडिकल शॉपच्या आतमध्ये गेलो. रमेश तुलसी यांनी नेहमीप्रमाणे माझं स्वागत केलं. मी दिलेलं प्रिस्क्रिप्शनचा कागद बघितला. त्याच्यावर लिहिलेल्या औषधांची नावं वाचता वाचता त्यांनी माझ्यावरती नजर टाकली आणि बहुधा ही दिलेली औषधं या माणसाला आत्ता होत असलेल्या त्रासाबद्दलच आहे अशी काहीतरी खात्री केली असावी असं मला तिथे उभ्या असताना क्षण 2 क्षणाच्या वेळामध्ये वाटून गेलं. मग त्यांनी माझी औषधं पटापटा काढायला सुरुवात केली. एक एक औषध समोरच्या काउंटरवर ठेवता ठेवता अचानक एका माणसाकडे त्यांचं लक्ष गेलं. माझ्या मागून येऊन साधारण 40 वर्षे वयाचा तो माणूस आला आणि त्याने आपल्या प्रिस्क्रिप्शनचा कागद या रमेश तुलसियांच्या काउंटरवर ठेवून दिला. त्याच्याकडे थोड्याशा साशंक नजरेने मग माझं प्रिस्क्रिप्शन थोडंसं बाजूला ठेवून त्यांनी त्या माणसाने ठेवलेलं प्रिस्क्रिप्शनचा कागद पुढे ओढला आणि मग ते पटकन त्याला विचारलं की अरे, आप अभी अभी ये दवा ले गए थे ना. तो माणूस या रमेश तुलसियांच्या प्रश्नाने थोडासा थबकला, चपापला आणि मग त्याने काही सांगायला सुरुवात केली. त्याचा मतितार्थ असा होता की जवळजवळ अर्ध्या तासापूर्वी औषधाची एक बाटली या दुकानातून तो घेऊन आपल्या घरी गेलेला होता आणि मग
त्याने ती घरामध्ये टीपॉयवर ठेवलेली बाटली त्याच्या मुलांनी धावत येऊन त्या टीपॉयला धक्का दिला आणि त्यामुळे ती खाली पडून तिचे तुकडे तुकडे झाले होते आणि म्हणून परत एकदा हे औषध घेण्यासाठी हा माणूस या स्टार मेडिकलमध्ये आलेला होता. एवढी सगळी कहाणी ऐकल्यानंतर परत एकदा थोड्यासा सचिंत आणि साशंक मुद्रेने या रमेश तुलसियानींनी त्या माणसाला विचारलं की आपने वो काच के टुकड़े फेक दिए या रखे है. त्यावर तो माणूस म्हणाला, नाही, काचेचे सगळे तुकडे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहे, उद्या कचरा पेटीमध्ये मी ते टाकणार आहे. एवढं ऐकल्यानंतर या रमेश तुलसियानींना कुठेतरी बरं वाटल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण झाले आणि पटकन एक गिरकी घेऊन ते मागे वळले. मागे असलेल्या एका रॅकमधून त्यांनी त्या औषधाची बाटली काढली आणि परत आणून त्या माणसासाठी माझ्या समोरच्या काउंटरवर ठेवून दिली. औषधाची बाटली येण्यापूर्वी त्या माणसाने आपल्या खिशामधून पैसे काढायचा प्रयत्न केलेला होता आणि त्यावेळेला त्याचं ते पैसे काढण्याचं एकंदर चाललेलं काम बघून हे रमेश तुलसियानी त्याला हाताने थांबवत म्हणाले, ये दवा लेके जाओ और जो कांच के टुकड़े है बोतल के वो कल लाके दुकान में जमा करो. आता आम्ही दोघेही या त्यांच्या वागण्याने आणि सांगण्याने थोडेसे आश्चर्यचकित किंवा अचंबित झालेले होतो. पर त्यावर खुलासा करताना हे रमेश तुलसियानी दुकानाचे मालक माझ्या मागून उभे असलेल्या त्या माणसाला म्हणाले, मैं मेरे ब्रेकेज में उसको एडजस्ट कर लूंगा, इस बोतल के पैसे देने की जरूरत नहीं. तो माणूस ती बाटली घेऊन निघून गेला. त्याच्यानंतर माझ्या औषध सगळी जमा करून झाल्यावर मी पैसे देऊन मीही बाहेर पडलो आणि पुन्हा जेव्हा बाहेर उभ्या केलेल्या त्या सांताक्लॉजकडे माझं लक्ष गेलं तेव्हा मनामध्ये माझ्या विचार आला की हा तर बाहेरचा सांताक्लॉज आहे आणि काही क्षणापूर्वी रमेश तुलसियानी नावाच्या आतल्या एका सांताक्लॉजला मी भेटून आलेला आहे. आपल्या छोट्याशा कृतीनी छोटाशी गिफ्ट देऊन लोकांच्या जीवनामध्ये किंवा चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं जे कसब सांताक्लॉज या परिकथेतल्या पात्राभोवती गुंफलेलं आहे त्याचा साक्षात परिचय रमेश तुलसियानींच्या रूपाने आत्ता मला भेटलेला होता. त्या माणसाला ती औषधाची बाटली घेऊन जाताना थोडाफार का जो काही आनंद झाला असेल आणि त्या आनंदाचे करते करविते आतमध्ये असलेले रमेश तुलसियानी होते. म्हणजे त्याच्या दृष्टीने त्या दिवशी त्याला भेटलेला खरा सांताक्लॉज म्हणजे रमेश तुलसियानी होते. मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा जागोजागी असे सांताक्लॉज भेटत असतात, पण जेवढे मनापासून आपण त्यांची दखल घ्यायला हवी तेवढी आजपर्यंत कदाचित घेतली नसेल. माझा हा संवाद आपल्याशी झाल्यानंतर उद्यापासून आपल्या जीवनामध्ये क्षणोक्षणी जागोजागी अशा भेटणाऱ्या सांताक्लॉजची थोडीशी नोंद आपण घेत जाऊ अशी मला आशा आहे.